तर फायनली गाईज तुम्ही कसे आहात. तर माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं एकदम झणझणीत स्वागत आहे. तर आपण आजच्या ब्लॉगमध्ये बनवणार आहे आपला घरचा स्पेशल वडापाव. तुम्हाला माहीतच आहे की आमच्या घरात आम्ही काही ना काहीतरी नेहमी बनवत राहतो स्पेशल डिश. तर कसं आहे पब्लिक, आज आपण बनवणार आहे आपला स्पेशल वडापाव. आणि आज आपल्या बनवणारे आहे आपल्या मामीला एकदम भारी वडापाव येतो, म्हणून आपण आपलं पटापट मामीला ऑर्डर दिली. मामीला सांगितलं की मामी पटापट तुम्ही वडापाव बनवा स्पेशल. मामी म्हणली मग अरे टेन्शन नको घेऊ बाबा, तुझ्यासाठी नाही तर कोणासाठी वडापाव बनवते. आज मग मामीने आज सगळ्यांसाठी वडापाव स्पेशल बनवायचं ठरवलं. मग त्याच्यासाठी आम्ही फटाफट मामीला बटाटा बॉईल करून दिला. तर मामीने लगेच मसाला तयार केला. मसाला तयार केला की टाकलं त्याच्यात थोडेसे बटाटा टाकला, थोड्याशा मिरच्या टाकल्या, थोडीशी कोथिंबीर टाकली आणि मस्तपैकी मॅश केलं. आधी मॅश केल्यानंतर मग लगेच हळदी मीठ टाकलं, थोडंसं तेल टाकलं आणि बटाटा एकदम झणझणीत होईल असं म्हणून थोडीशी हलकीशी जिरा मारला. मग जिरा मारल्यानंतर आमच्या मामीनं थोडंसं चांगलं शिजवून घेतलं. तुम्ही बघू शकता एकदम झणझणीत वडापाव बनणार आहे आपल्या आज ब्लॉकमध्ये. तर मामीचं लगभग आता झालेलंच, अर्ध्याच्या वर तर काम झालेलंच. तर मामी म्हणल्या एक टाइम चांगला ब्लॉक काढ. मग मामीनं पटापट आहे ना आपलं वडापाव बनवायला चालू केलं. आम्हाला तर लय भूक लागली होती, लय जाम भूक लागली होती तर मला तर. मग मामी म्हणल्या फक्त 10च मिनिटं थांब, तुला 10च मिनिटात झणझणीत वडापाव चारते मी. मग मामीनं मस्तपैकी बेसन पिठात टाकलं वडापाव की सोडला लगेच तेलात. असा भळभळ भळभळ असा झाळ निघत होता वडापावचा, एकदम गरमागरम वडापाव. आज काहीतरी स्पेशल बनवायचं ठरवलं होतं, म्हणून मामी म्हणल्या आज सगळ्यांसाठी वडापाव. काय खायचे ते काय. तेवढ्यात आला आमचा सोन्या म्हणला बाबांसाठी 2 वडापाव मी घेऊन जातो. तर मी म्हणलं अरे जा घेऊन, बाबांसाठी नाही तर कोणासाठी. बाबा तर 2 वडापावच्या वर खाती बी नाही. त्यांचं वयमान झाले आता, त्यांना पहिल्यासारखं आधी एका काळात 12 वडापाव खायचं आमचं बाबा. पण आता काय पहिल्यासारखं राहिलं नाही, आता 2च खात्यात वय झाल्यामुळं. हा आमचा सोन्या एकदम मोठं आपलं लहानपणापासून एकदम ॲक्टिव्ह. ह्या आहे आमच्या आरती मॅडम. ह्यांना जे नेल ते, जे तुम्ही द्याचाल ते खात राहतात. ह्यांना काही पण द्या. वडापाव तर ह्यांचा एकदम स्पेशल वडापाव. या वडापावचं ह्यांचं नावच ठेवलं आम्ही वडापाव. आरती मॅडमला खूप चांगला वडापाव आवडतो आणि ते खूप वडापाव खातात बाहेर. तर गाईज आमच्या ब्लॉकमध्ये सध्या वडापाव झालेला आहे. जर तुम्हाला आवडला असलं तर वडापाव खायला या. मामी टेस्ट करून राहिले कसा वडापाव झाला. एकदम झणझणीत मामी म्हणला वडापाव झालेला आहे. तर मी बी आरतीला म्हटलं आरती बस आपण बी वडापाव खाऊ. तर आरती म्हटली एक फोटो घेती आणि फोटो काढला की लगेच आपण सगळे वडापाव खायलाच बसू. तर मी बी म्हटलं अरे मला बी ब्लॉकमध्ये घ्या. मग मी बी आपला टावर केला वर आणि बसलो की लगेच म्हणलं काहीतरी आपलं खावं वडापाव. घेतला वडापाव एक आणि म्हणलं एकदम एक नंबर वडापाव झालाय. त्याच्यासोबत आपला थोडासा कांदा घेतला आणि एक बाईट घेतली वडापावची. मला तर आवडला. जर तुम्हाला आवडला तर शेअर, सबस्क्राईब आणि लाईक करा आणि वडापाव खायला या.